नमस्ते मैत्रिणींनो. तर आपल्या न्यू व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो बघा, मग इथे आपण जे बोटनेक ब्लाउज कटिंग केलं होतं त्याचंच आज आपण इथे टीचिंग बघणार आहोत. तर टीचिंग या ठिकाणी मी तुम्हाला परफेक्ट शिकवणार आहे. फ्रंट ओपन आणि बॅक बोटनेक आहे. याच्यामध्ये गळ्याला पाइपिंग वगैरे कशी लावायची, डोरी पाइपिंग वगैरे. त्याच्यानंतर आपल्याला इथे फ्रंट ओपन असेल, बॅक बोटनेक असेल तर शोल्डर ऍडजस्टमेंट वगैरे कसं केलेलं होतं ते ऑलरेडी तुम्हाला माहितीच आहे. तर टीचिंग परफेक्ट पफ स्लीव्ह वगैरे कशी शिवायची वगैरे सर्व 3 टाइप मध्ये इथे व्हिडिओ होणार आहे. कटिंग आणि फ्रंट आणि बॅक आपलं काय होणार आहे ब्लाउजचं टीचिंग. त्याच्यानंतर आपलं स्लीवचं टीचिंग हे वेगळं सेपरेटली दाखवलं जाणार आहे. इथे डायरेक्ट तुम्हाला अटॅच करून दाखवलं जाणार आहे. कारण कसं एकच व्हिडिओ खूप मोठा होतो, त्याच्यामुळे तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये हे सर्वात पहिल्यांदा 3 टाइप मध्ये तुम्हाला म्हणजे 3 वेळेस दाखवलं जाणार आहे. कटिंग, टीचिंग आणि पफ स्लीवचं टीचिंग. या पद्धतीने तुम्हाला व्हिडिओ बघायचे आहेत, म्हणजे जेणेकरून संपूर्ण ह्या ब्लाउजचं तुम्हाला कटिंग इथे शिकायला मिळणार आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता ज्या ताईंचा पुढचा गळा जो लूज पडतो वगैरे, तर त्याच्यासाठी शोल्डर ऍडजस्टमेंट कसं करायचं वगैरे. तर ज्या ताई डायरेक्ट टीचिंगचा व्हिडिओ बघत असतील तर त्यांनी कटिंगचा व्हिडिओ नक्की बघा. तर चला इथे आपण जास्त वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करूया. कॅनव्हास कसा टाकायचा वगैरे सर्व डिटेलमध्ये मी इथे तुम्हाला शिकवणार आहे. आता इथे आपल्याला काय करायचंय, प्रिन्सेस बोटनेक ब्लाउज आपण टीचिंग करणार आहोत. सर्वात पहिल्यांदा अस्तर आणि मेन फॅब्रिक आपण जोडून ठेवलेले आहे, तुम्ही या ठिकाणी बघू शकता. तर आपल्याला बॅक साईडचं जी गळ्याची डिझाईन आहे त्याला आपण कॅनव्हास पण लावणार आहोत, पेस्टिंग करून घेणार आहोत. सर्वप्रथम आपल्याला इथे काय करायचंय, हा फ्रंट साईडचा भाग मी सर्वात पहिल्यांदा टिच करून घेते. ओके, तर आता हे कॉमनली तुम्हाला बऱ्याच वेळा आपल्या चॅनलवरती तुम्हाला बरेच मी प्रिन्सेसचं पार्ट कसं जोडायचं ते शिकवलेलं आहे. तर त्याच्यानुसारच आपल्याला जोडायचं. तर ह्या पद्धतीने एक्स्ट्राचा फॅब्रिक कट करून घ्यायचा. आता इथून आपण वरच्या बाजूला साधारणतः हे व्यवस्थित पकडायचं आहे आणि इथे जिथे मॅच झालं तिथून आपल्याला टिचिंगला सुरुवात करायची आहे. डबल लॉक करायचं आहे. जिथे राऊंड आहे तिथे दाब सेट करत तुम्हाला इथे काय करायचं, शिलाई मारायची आहे. हे बघा, ह्या पद्धतीने आपण शिलाई मारलेली पुन्हा डबल एक शिलाई मारून घेतोय. आता इथून काय करायचं, आपल्याला उलट करून थोडस इथे काय होतं, जिथे गोलवा शेप असतो ना तिथे थोडंफार इकडे तिकडे फॅब्रिक आपला होतो, तर तो आपल्याला काय करायचं, कट करून घ्यायचं. कट केल्यानंतर तुम्हाला काय करायचं, हे ओपन करून घ्यायचंय. बघा, खूप सुंदर असं आपला इथे काय होतो, पफ तयार होतो. पफ तयार झाल्यानंतर इथे बघा, ह्या ठिकाणी ना हा थोडासा पॉइंट बाहेर येतो, तर तो कट करायला विसरायचा नाही. कट केला आपण. त्याच्यानंतर इथे हलकस काय होतं ना, आपला जी पफची गोलाई असते ती जास्त असते, तर आपण इथे जो टक्स असतो इथूनच मोजून घेतो पेपर कटिंग करताना. परंतु इथला जो शेप असतो ना तिथे अंतर आपलं मोजलं जात नाही. मग त्यावेळेस कधी कधी 1-2 लाईनने हा पार्ट आहे ना खालच्या बाजूने थोडस एक्स्ट्रा येऊ शकतो. मग अशा वेळेस काय करायचं, इथे शिलाई मारून घ्यायची आणि कट करून घ्यायचं. त्याच्याने ब्लाऊज वरती काही इफेक्ट होत नाही आणि परफेक्ट ब्लाऊज बसतो. कट करताना ह्या पद्धतीने कट करायचं. फिटिंगच्या साईडला जास्त कट करत बसायचं नाही. ओके, आता दुसऱ्या साईडचा पार्ट पण आपण सेम त्याच पद्धतीने जोडून घेणार आहोत. आता इथे आपण हुकाईची पट्टी लावून घेणार आहोत. आता तुम्हाला कोणत्या साईडला हुकाईची पट्टी आवडते, आता हे माझ्याकडे कस्टमरचं ब्लाऊज आहे, तर त्यांच्या कस्टमरचं ब्लाऊज असेल ना, आता हे ओपन नेकचं आहे परंतु आपण बोटनेक ब्लाऊज ह्या मापावर देऊन घेऊन बोटनेक ब्लाऊज शिवतोय. तर ह्या बाजूला आपल्याला काय करायचं, हुकची पट्टी लावायची आणि ह्या बाजूला आईची पट्टी. बरेच वेळा कस्टमर त्यांच्या ब्लाऊज प्रमाणेच आपल्याला लावायला सांगतात, मग त्यावेळेस बघून घ्यायचं. आता इथून आपल्याला काय करायचं, ह्या बाजूला हुकची पट्टी येणार आहे, म्हणून मी अस्तरची इथे कट करून घेतलेली आहे. खूप जास्त मोठी पण घ्यायची नाही, छोटी पण नाही घ्यायची, थोडीशी मिडियमच अशी घ्यायची. साधारणतः 1 इंचाची पट्टी ही शिवून तयार यायला पाहिजे. या हिशोबाने तुम्हाला इथे डबल फोल्ड करून घ्यायचं. तर साधारणतः तुम्ही इथे 2.5 इंचाची पट्टी घेऊ शकता. अर्धा इंच टीचिंग मध्ये डबल फोल्ड केलं तर 1 इंचाची बरोबर तयार होते. दाब शिलाई द्यायची आपल्याला. दाब शिलाई दिल्यानंतर ते आतमध्ये फोल्ड करायचं आहे. फोल्ड केल्यानंतर आपल्याला काय करायचं, इकडनं कडेने शिलाई मारून घ्यायची आहे.
या पद्धतीने घेतल्यानंतर दुसऱ्या साईडचं पण आपल्याला घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला काय करावं लागणार आहे, मेन फॅब्रिकचं इथे पॉकेट तयार करून घ्यावं लागणार आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करावं लागणार आहे, ते एक्स्ट्राचा ब्लाऊज मधचा फॅब्रिक असेल तो आपल्याला इथे घ्यायचा आहे. याच्यावरती हा फॅब्रिक आपल्याला ठेवून अस्तर ठेवायचं आहे आणि इथे आपल्याला अलट पलट करून घ्यायचं आहे. आता इथून आपल्याला काय करायचं, या पद्धतीने तुम्हाला बघायचंय, इथे फोल्ड करून बघायचंय आणि तुम्हाला किती पाहिजे आईची पट्टी ती तुम्हाला इथे मार्किंग करून घ्यायचं. तर साधारणतः 1 इंचाची ठेवायची तयार. तर 1 इंच डबल फोल्ड करून मग तुम्हाला तिथून एक्स्ट्राचं फॅब्रिक हे कट करून टाकायचं. तुम्ही आधीच मोजून घेतलं तरी सुद्धा चालेल. आता आपण हे खालच्या बाजूला ठेवणार आहोत, ती पण सरळच ठेवायची आणि त्याच्यावरती आपल्याला कट टू कट आपल्याला ब्लाउज इथे फ्रंट साइडचा भाग ठेवायचा आणि टिच करून घ्यायचं. जेवढी शिलाई मार्जिन सोडली होती तेवढीच शिलाईमध्ये दाबायची आपल्याला इथे. नंतर आपण हे बाहेरच्या साईडने फोल्ड करून इथे सेंटर मध्ये शिलाई देणार आहोत. आपण मशीनवरती जाई करणार आहोत. आता भरपूर सारी ब्लाउजची गर्दी असते की त्यावेळेस मशीनवरती जाई करून देत असते मी. हे बघा, ह्या पद्धतीने आता इथे आपल्याला चेक करून बघायचंय. चेक केल्यानंतर बघा अगदी करेक्ट आलेले आहे. तुमचं जर मागे पुढे होत असेल, खालीवर होत असेल तर तुम्हाला इथे काय करायचंय, चेक करून घ्यायचंय. तर खूप सुंदर असा आपला हा पफ सुद्धा बघा, तो तुम्हाला असं दिसणार नाही, बिना कपचा आहे, परंतु घातल्यानंतर ऑटोमॅटिक त्याच्यामध्ये पफ आलेलं, खोलगटपणा त्याच्यामध्ये लगेच दिसतं. आता हे पफ म्हणजे जास्त छातीचा उभार नाहीये, त्याच्यामुळे खूप असा पफ क्रिएट केलेला नाही. जसं छातीचा उभार असतो त्याच पद्धतीने इथे आपल्याला पफचं क्रिएशन करावं लागतं. नाहीतर खूप आपल्याला पफ घ्यायचंय, खूप पफ घ्यायचं, परंतु छातीच्या उभारनुसार आपल्याला इथे पफ मध्ये घ्यायचंय. ओके, त्याच्यामुळे खूप जास्त पण घेऊन आणि एखाद्या कस्टमरला ते ब्लाऊज काय होतं, फुगीरपणा तिथे तयार होतो. तर तसं पण आपल्याला करायचं नाहीये. आता इथे आपण थोडंसं हातशिलाईची पट्टी फ्रंट भागाच्या याला लावून घेण्यासाठी इथे मी कॉर्नर हे किनारी यांना ती कट करून घेते. त्याच्यानंतर साधारणतः तुम्ही इथे डबल फोल्ड करून, माझ्या ब्लाऊज मध्ये तुम्हाला जर पट्ट्या लावायच्या असतील तर तुम्ही ह्या पद्धतीने डबल फोल्ड करून लावा. कारण हे अस्तर आहे आणि अस्तर खूप पातळ असतं, त्याच्यामुळे तुम्ही डबल लावलं तर अजूनच जास्त फिनिशिंग येते ब्लाऊजला. आता इथे मी एक एक पट्टी आपल्याला इथे काय करायचं, लावून घ्यायची. अगदी सोपं आहे, काहीच अवघड नाहीये. डायरेक्ट पॅकिंगची शिलाई मारून घेतली म्हणजे तुम्हाला जर हात शिलाई करायची असेल पुढच्या भागाला तर तुम्हाला काय करायचं, इथे कच्ची शिलाई द्यायची. ओके, तर इथे आता आपल्याला एक बघा इथे होल राहतं, जर हुक लावलं तर ते उचकतं, त्याच्यासाठी पुन्हा एक अशी सरळ तिथे शिलाई मारून घ्यायची, म्हणजे जेणेकरून ते लॉक होतं. हे विसरायचं नाही, बरेच कस्टमर तक्रार करतात. मग छोटे छोटे पॉइंट लक्षात ठेवायचे. आता ह्या पद्धतीने आपला हा फ्रंट साईडचा भाग एका बाजूचा तयार झालेला आहे. निगाळ्याच्या साईडला आपण हात शिलाईची पट्टी किंवा आपण पाइपिंग लावणार आहोत. इथे चेक करून घ्यायचं आहे आपल्याला.
जर मागे पुढे थोडंफार असेल तर ते व्यवस्थित परफेक्ट असं कटिंग करून घ्या. तर परफेक्ट आलेलं आहे. पुढचा गळा खूप जास्त मोठा पण नाही छोटा पण नाही, या पद्धतीने आपण घेतलेला आहे. आता आपण येणार आहोत बॅक साईडला. बॅक साईडचं बघा मी इथे कट करून घेतलेलं आहे. हे अस्तर आहे, अस्तरवरती कटुकट आपलं कट असतं. वरचा गळा ऑलरेडी मी कट केलेला आहे. तर आता फक्त आपल्याला मेन फॅब्रिक मी साईडला ठेवते. ओके, तर अस्तरवरतीच आपल्याला इथे काय करायचंय, गळ्याचं मार्किंग करायचं. तर सर्वात पहिल्यांदा गळ्याचं मार्किंग करण्यासाठी मी इथून साधारणतः 3 इंच वरती जाते. ओके, 3 इंचावरती मार्किंग केलं. या बाजूला 3.5 इंच मार्किंग करते. 3.5 इंच. आता इथून आपल्याला खाली यायचंय ते पण 1.5 इंच. ओके, 1.5 इंचावरती मार्किंग करायचं. सरळ इकडे पण आपल्याला 3.5 इंचावरती मार्किंग करायचंय. गळ्याची रुंदी तुम्हाला जास्त पाहिजे असेल तर तुम्ही 4 इंच पण घेऊ शकता. इथे तुमच्यावर डिपेंड असणार आहे. स्केलचा वापर करू शकता, टेपचा जर मला तर सवय झालेली म्हणून मी टेपचा वापर करते नेहमी. या पद्धतीने स्केलचा वापर करू शकता. आता इथे आपल्याला आहे ना राऊंड शेप काढून घ्यायचा आहे. तर राऊंड शेप वरच्या बाजूनेच फक्त आपल्याला काढायचं, खालच्या बाजूला सरळच राहू द्यायचंय. तर माझ्या मते इथला हे बघा या पद्धतीने तर थोडस 2 पॉइंट हे ना वरती यायचंय. हा 2 पॉइंट हलकस वरती यायचंय. त्याच्यानंतर या पद्धतीने आपण हा शेप देऊन घेणार आहोत. थोडस मी हलकस थोडं अजून बाहेर जाते आणि सेंटर मध्ये येणार. नंतर ह्या कस्टमरला नेट लावायचंय. आधी असंच ब्लाऊज घालणार आहेत आणि नंतर नेट लावून त्यांना त्यांचं नाव टाकायचंय. ह्या पद्धतीने त्यांना हा ब्लाऊज स्टिच करायचा आहे. आता आपण हे मार्किंग केलं तर तुम्ही असंच पण ब्लाऊज हा स्टिच करू शकता कट करून. परंतु जर तुम्हाला कॅनव्हास वापरायचं असेल तर तुम्हाला इथे काय करावं लागणार आहे, कॅनव्हास घ्यावं लागणार. कॅनव्हास घेतल्यानंतर बघा थोडस याच्यावरती ठेवायचं आहे, जसंच्या तसं ठेवा. टॅप करून घ्या. टॅप केल्यानंतर वरच्या बाजूने आता तुम्हाला जास्त दिसणार नाही इथे, परंतु मला अगदी परफेक्ट दिसतं. तर तुम्ही काय करा, इथे सेंटर मध्ये एक पिनअप लावून घ्या, 1-2 लावून घ्या, म्हणजे जेणेकरून इकडे तिकडे हलणार नाही. मी आता काय करते तुम्हाला इथे पुन्हा याच्यावरती मार्किंग करून दाखवते, म्हणजे आपलं जे मार्किंग आहे ते तुम्हाला कसं दिसतंय याच्यावरती, जेणेकरून जास्त तुम्हाला त्रास होणार नाही. बॉक्स करून दाखवते. हे बघा वरच्या बाजूला मला लगेच मार्किंग दिसतंय. इथे आपलं एक लाईन वरती होतं, थोडस हलकस आपण बाहेर गेलो होतो आणि स्ट्रेट ठेवलं होतं. ओके, या पद्धतीने मार्किंग करून घेतलं. आता आपल्याला पिनअप काढून घ्यायची आणि इथे आपल्याला काय करायचं, साईडला कॅनव्हास तुम्हाला 1 इंच ठेवायचं असेल तर 1 इंच ठेवू शकता, 1/2 इंच तर 1/2 इंच ठेवू शकता. चला इथे कॉमनली 1 इंच ठेवतात तर कॉमनली आपण 1 इंच ठेवूया. ओके, या पद्धतीने आपल्याला एक्स्ट्रा ठेवून इथे काय करायचंय, हा जो कॅनव्हास आहे तो कट करायचा आहे. अगदी कटुकट व्यवस्थित स्टेप मध्ये तुम्हाला कट करायचं. थोडंसं मार्किंग डार्क दिसत नसेल तर आपण दुसरा चॉक वापरूया आणि ते बॉक्स तयार केला होता सेम आतमधचा तसंच बाहेरचा पण आकार आलेला आहे. आता इथे आपण एक्स्ट्राचा जो बाहेरचा भाग आहे तो कट करून घेऊया आधी. हे कट केल्यानंतर आता बघा इथे आपल्याला काय करायचं, मधचा पण तुम्ही कॅनव्हास कट केला तरी सुद्धा काही प्रॉब्लेम नाही. कट करताना परंतु सावकाश पद्धतीने कट करा. ओके, इथे आपल्याला खूप काळजीपूर्वक कटिंग करावं लागतं. ओके, आता इथे आपल्याला काय करायचंय, इथे याचा सेंटर हा मात्र चुकवायचा नाही. सेंटर मी मार्किंग करून घेतलेलं आहे. आता जो कॅनव्हास आपण कट केलाय तो आपल्याला प्रेस करून घ्यायचा याच्यावरती. तुम्हाला एक्स्ट्राचं फॅब्रिक वापरायची आवश्यकता नाहीये.
ओके, ह्या पद्धतीने आपल्याला इथे ठेवायचं आहे आणि मी काय करते आता प्रेस करून घेते. आता इथे आपण काय केलेलं आहे, कॅनव्हास हा व्यवस्थित प्रेस करून घेतलेला आहे, म्हणजे चिपकवून घेतलेला आहे. तुम्हाला सुद्धा ह्याच पद्धतीने चिपकवून घ्यायचं आहे. एक्स्ट्रा फॅब्रिक वापरायची आवश्यकता नाहीये. आता आपल्याला काय करायचं, इथे हा ब्लाउज पीस घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, याच्यावरती हा भाग ठेवायचा आहे. ओके, ठेवल्यानंतर आपल्याला काय करायचंय, इथे पिनअप लावून घ्यायचं. सर्वात मेन म्हणजे पिनअप लावायला विसरायचं नाही. साईडला पण एक एक पिनअप लावून घ्या, म्हणजे जेणेकरून ते इकडे तिकडे हलणार नाही. आता ह्या पद्धतीने घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं, शिलाई मारायला सुरुवात करायची. तर इथून आपण सुरुवात करूया. सर्वात पहिल्यांदा अगदी कॅनव्हास आहे त्याच्या किनारी येऊन आपल्याला शिलाई मारायची आहे. आता इथे आपली शिलाई ही लॉक झालेली आहे. लॉक झाल्यानंतर आपल्याला पिनअप काढून घ्यायचे आहेत. ओके, मध्ये ह्या पद्धतीने फोल्ड करा, कुठेतरी एक कट लावा आणि मग मधचा सेंटरचा भाग आपल्याला इथे कट करायचा आहे. तर साधारणतः 3 लाईन किंवा अर्धा इंच तुम्ही एक्स्ट्रा ठेवून इथे कटिंग करू शकता. ओके, ह्या पद्धतीने घेतल्यानंतर आपल्याला काय करायचे, छोटे छोटे कट लावून घ्यायचे. हे जे कोण असतात तिथे कट लावा. कट लावल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, आतमध्ये फोल्ड करायचंय. तर फोल्ड करायचं आहे, तर तुम्ही इथे फोल्ड करताना याच्यावरती पण शिलाई मारू शकता, परंतु कॅनव्हास आहे त्याच्यामुळे फोल्ड करून तुम्ही डायरेक्टली शिलाई मारली तरी काही हरकत नाही. हे बघा, या पद्धतीने घेतल्यानंतर तुम्ही डायरेक्ट शिलाई मारू शकता किंवा तुम्ही सर्वात पहिल्यांदा इथे प्रेस करा. प्रेस केल्यानंतर तुम्ही फायनल शिलाई मारली तर अजूनच बेस्ट अशी फिनिशिंग येते. तर आता आपण इथून स्टार्ट करूया. इथे आहे ना आपल्याला प्रॉपर ह्या गळ्याला आहे ना आपल्याला काय करायचंय, नेट लावायचंय. परंतु तो आत्ता नाही लाव, कस्टमर एकदा हे ब्लाऊज घालून घेणार आहे त्याच्यानंतर नेट लावणार आहे, म्हणजे ते आपल्याकडनंच लावून घेतील. ओके, तर ह्या पद्धतीने तुम्हाला पण जर तुम्ही 2 प्रकारे इथे ब्लाऊज हा गळ्याचा इथे वापर करू शकता. ओके, शिलाई मारून झाली बघा, किती प्रॉपर अशी फिनिशिंग आलेली आपल्या ब्लाऊजला. बघू शकता आतमधून पण कॅनव्हास कुठेही आणि फिनिशिंग पण सुंदर दिसते. ह्या पद्धतीने तुम्ही ब्लाऊज हे टिच करू शकता. आता आपल्याला काय करायचं, गळ्याच्या साईडने शिलाई मारून घ्यायची. फॅब्रिक इकडे तिकडे होत असेल तर आपल्याला बॉल पिनांचा वापर करायचा आहे इथे. ओके, ह्या पद्धतीने घेतल्यानंतर आता आपल्याला एक्स्ट्राचं फॅब्रिक हे कट करून टाकायचं.
हे बघा, ह्या पद्धतीने आपण कट करून घेतलेलं आहे एक्स्ट्राचं फॅब्रिक. तर बघा, ब्लाऊजला किती सुंदर अशी फिनिशिंग आलेली आहे. आता इथे आपण काय करणार आहोत, टक्स हा टिचिंग करून घेणार आहोत. साडेचार इंच आपण रेग्युलर प्रमाणे इथे टक्स घेत असतो. डबल लॉक करून घ्यायचं आहे तुम्हाला. हे बघा, या पद्धतीने फोल्ड करायचं आणि इथे शिलाई मारायची. आता इथे हलकंसं नॉर्मलचं काय आहे ना, आपल्याला 2 लाईनचं तरी कट करायचं आहे. हे बघा, या पद्धतीने ते आपण रेग्युलर करतो, तर ते तुम्ही जर कटिंग मध्ये केलं नसेल तर ते इथे करायचं. आता इथे आपल्याला कमरेच्या साईडला पट्टी लावून घ्यायची आहे. या पद्धतीने आपण शिलाई मारून घेतलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, सर्वात पहिल्यांदा गळ्याला पट्टी लावण्यासाठी आपल्याला शोल्डर जॉईन करावं लागणार आहे. या ठिकाणी काय डेकोरेशन करायचं आहे ते आता कस्टमर वरती डिपेंड असणार आहे. तर इथे फक्त आपण डोरी पाइपिंग अटॅच करून देणार आहोत वरती, कारण त्यांना नंतर ती काढून आणि पुन्हा नेट लावायचं आहे. या पद्धतीने सिस्टीम आपण करणार आहोत. आता इथे आपण हा फ्रंटचा भाग ठेवून इथे आपल्याला शोल्डर जॉईन करून घ्यायचे. अर्धा इंच आपलं शोल्डर हे लॉक करायचं इथे. आता इथे आपण काय करणार आहोत, ह्या पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचं आहे. ओके, म्हणजे हा जो बॅक साईडचा पार्ट आहे आणि फ्रंट साईडचा पार्ट आहे तो इथे आपल्याला काय करायचं, साधारणतः चेक करून बघायचंय. थोडं जरी खालीवर 2 इंचापर्यंत चेक करून घ्यायचंय. खालीवर होत असेल तर तो एकसारखा कट करा. इथे बऱ्यापैकी माझं सारखं आहे, जास्त कट करण्याची आवश्यकता नाहीये. इथे आता आपल्याला स्लीव्ह ही जोडून घ्यायची. इथे एक प्लेट्स माझी निघाली होती, ती मी परत करून घेतलेली फोल्ड. ह्या पद्धतीने आपल्याला काय करायचंय, स्लीव्ह ही जोडून घ्यायची आहे. कुठेही ओढायचं नाही आपल्याला. याचप्रमाणे दुसऱ्या साईडची पण स्लीव्ह आपण जोडून घेणार आहोत.
ओके, इथे तुम्ही बघू शकता पप आपला खूप सुंदर. आता ते आपलं डायरेक्ट फिटिंग झाल्यानंतरच तुम्हाला पप इथे दिसून येणार आहे. तर खूप सुंदर असा पप तयार झालेला आहे. आता आपण दुसऱ्या साईडची स्लीव्स पण जोडून घेऊया आणि फायनल फिटिंग करणार आहोत. कशा पद्धतीने आपली स्लीव्स येणार आहे ते लुक तुम्हाला फायनलच दिसणार. आता इथे आपण दोन्ही बाजूला स्लीव्स ह्या जोडून घेतलेल्या आहेत बघा. ओके, तर एका बाजूची पण जोडून दाखवली आहे आणि दुसरी मी जोडून घेतलेली कारण व्हिडिओ जास्त मोठा होतो म्हणून. आता इथे बॅक साईडचा जो आपला सेंटर आहे तो सेंटर ऑलरेडी मार्किंग केलेला आहे. इथे आपल्याला ह्या पद्धतीने ठेवायचं आहे आणि इकडे काय करायचं आपल्याला शिलाई मारून घ्यायची. कडेला शिलाई मारण्याआधी बरोबर पकडायचं आहे. इथे मी बरोबर पकडलेले आहे आणि इथे आपण काय करणार आहोत शिलाई देऊन घेणार आहोत. कडेने एक शिलाई देऊन घ्यायची. हे बरोबर पकडायचं आहे तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे. बघा आपण चेकिंग करून घेतलं होतं त्याच्यामध्ये एकसारखं येते. त्याच्यानंतर हे बघा स्लीवचं पण इथे आपलं कट टू कट आलेलं आहे, कुठेही कमी जास्त झालेलं नाहीये. सेम ह्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचं पण तुम्हाला काय करायचंय फिटिंग करून घ्यायचे. ते एकदा चेक करून घ्यायचे सरळ लाईन आहे का नाही, नाहीतर पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची. ओके, आता उर्वरित जो भाग असतो ना थोडाफार हे तुम्हाला कोणीही सांगत नाही, तर थोडं तरी काय होतं ना इथे फॅब्रिक हा उरतोच, तर तो आपल्याला काय करावा लागतो कट करून टाकावा लागतो. बघा मी आता इथे स्केल ठेवून दाखवली तुम्हाला आणि कट करून घेते. तुम्ही आधी कट केलं तरी चालेल, नंतर शिलाई मारली तरी सुद्धा काही प्रॉब्लेम. हे बघा ह्या पद्धतीने हे अशा पद्धतीने कमी जास्त थोडंफार होतं तर ते कट करावंच लागतं. अशा पद्धतीने आपलं आता दोन्ही बाजूचे सेम ह्याच पद्धतीने फिटिंग करून घ्यायची आहे. आता मी दुसऱ्या साईडची पण करून घेतलेली आहे. आता आपल्याला हे ओपन करून घ्यायचं आहे आणि उलट्या बाजूने फिटिंग करायची, फायनल फिटिंग करायची आणि गळ्याला आपल्याला हात शिलाईची पट्टी लावायची किंवा डोरी पाइपिंग आपण इथे लावूया. दुसऱ्या साईडला पण पुन्हा शिलाई सेम त्याच मेथडने आपल्याला करून घ्यायची आहे. या पद्धतीने शिलाई आपण देऊन घेतलेली तुम्ही बघू शकता. आता इथे आपल्याला काय करायचंय फायनल फिटिंग करायचं. ते फिटिंग करण्यासाठी आपल्याला इथे दंडगेर टाकावं लागणार आहे. दंडगेर आपला इथे किती आलेला आहे तो घ्यायचा आहे. तर साधारणतः इथे आपला 5.25 इंच. त्याच्यानंतर इथे आर्महोल राऊंड आपल्याला घ्यायचं आहे. हलक्या हाताने थोडंसं आर्महोल राऊंड हा ओढून घ्यायचा आहे. 8 इंचावरती मार्किंग केलं. त्याच्यानंतर इकडनं आपल्याला कमरेचं मेजरमेंट टाकायचं आहे या पद्धतीने. आता इथे आपण लाईन ओढून घेणार आहोत. ही झाली आपली काय झाली फायनल फिटिंगची लाईन. सेम याच प्रोसेसने दुसऱ्या साईडची पण आपण फिटिंग करून घेणार आहोत. आधी ह्या पद्धतीने मार्किंग हलकस ह्या ठिकाणी गोलाई द्यायची आहे. आता इथून आपण स्ट्रेट हे व्यवस्थित पकडायचं आहे तुम्हाला. हे बघा ज्यावेळेस इथे लॉक करतो ना डबल त्यावेळेस खालीवर फॅब्रिक होतं तर ते होऊ द्यायचं नाही, ते विचित्र दिसतं. आता इथे आपली फिटिंग करून झालेली आहे बघा. पफ स्लीव्ह आपली कशी आलेली आहे इथे तुम्ही बघू शकता. हे बघा पफ खूप सुंदर आलेला आहे. इथे तुम्ही ज्यावेळेस ब्लाउज घातला
त्यावेळेस तुम्हाला ते दिसणार आहे. बघा खूप सुंदर असा पफ तयार केलेला आहे. खाली आपण जेवढी बॉर्डर होती तेवढी बॉर्डर ठेवलेली आहे. आता दुसऱ्या साईडची पण फिटिंग आपण करून घेणार आहोत. आता इथे आपण ह्या ब्लाउज मध्ये गोल्डन कलरचा वापर आहे ना, तर मग आपण इथे गोल्डन कलरची डोरी पाइपिंग लावून घेणार आहोत. ओके, तर ह्या पद्धतीने डोरी पाइपिंग पण तुम्ही इथे लावू शकता. तर सर्वात प्रथम ह्या पद्धतीने आपल्याला इथे सेट करायचं आहे. अर्धा इंच थोडंसं फ्रंट बाजूला सोडून द्यायचं आहे. दोरी पाइपिंग सावकाश पद्धतीने आपल्याला लावून घ्यायची आहे. तर याच्याने खूप सुंदर असा लुक येतो आपल्या ब्लाउजला. आता हे बघा ह्या पद्धतीने लावून झालेली, तर आपल्याला काय करायचं, आता शिलाई मारून घ्यायची कडेने. जर कुठे सैल वगैरे तुमची पाइपिंग लागली गेली असेल तर तुम्ही डबल ह्या ठिकाणी काय करू शकता, शिलाई मारू शकता. आता इथे आपण दाब हा चेंज करून घेतोय. आता इथे आपल्याला काय करायचं, आतमध्ये फोल्ड करायचं आहे आणि आपल्याला इथे एका दाबाच्या अंतरावरती आपल्याला इथे शिलाई देऊन घ्यायची आहे. तुम्ही अगदी इथे कटोकट सेंटर मध्ये पण शिलाई देऊ शकता, परंतु एका दाबावरती शिलाई दिलेली जास्त फिनिशिंग मध्ये दिसतं. ओके, तर ह्या पद्धतीने आपण इथे गळ्याला आता प्रॉपर फिनिशिंग देतोय. बघा तुम्ही बघू शकता गळ्याला किती सुंदर अशी फिनिशिंग आपली आलेली आहे. तर आता इथे आपल्याला काय करायचंय, उलट करून घ्यायचंय. आपण ही अंडरग्राउंड दोरी पाइपिंग लावलेली नाहीये. ओके, तर ही शॉर्टकट आपण वरतीहूनच लावलेली आहे, म्हणून फिनिशिंग मध्ये हे जो एक्स्ट्राचा फॅब्रिक असतो तो आपल्याला इथे पाइपिंगचा कट करून घ्यायचा, म्हणजे जेणेकरून ब्लाउज व्यवस्थित फिनिशिंग मध्ये दिसणार आहे. ओके, बघा इथे तुम्ही बघू शकता सुंदर अशी आपल्या गळ्याला फिनिशिंग आलेली आहे. गळा तुम्ही बघू शकता बॅक साईडला. आता आपल्याला इथे पण पाइपिंग ही लावायची आहे. तर सुंदर असा आपला हा काय झालंय, पाइपिंग इथे अटॅच झालेली. आता आपण इथे सेंटर मध्ये सुद्धा काय करणार आहोत, इथे लावून घेणार आहोत. ओके, ह्या पद्धतीने. बघा इथे आता आपला ब्लाउज हा रेडी झालेला आहे. तुम्ही बघू शकता इथे मी कप टाकले, तर कप टाकल्यानंतर किती छान असा प्रिन्सेसला हा आपला उभार येतोय. ओके, समजा आता मी इथे कप काढून घेते, तर कशा पद्धतीने दिसणार आहे. तरी सुद्धा तुमचं घातल्यानंतर हा पप सुंदरच बसणार आहे. गळ्याला फिनिशिंग सुद्धा तुम्ही बघू शकता, अगदी राऊंड गळा आपल्या इथे आलेला आहे. त्याच्यानंतर बॅक साईडला सुद्धा तुम्ही बघू शकता, बॅक साईड बघा आपला गळा किती सुंदर आलेला आहे. आता सपोज मी इथे पिनअप काढून घेते. फिनिशिंग बघा तुम्ही, ब्लाऊजची फिनिशिंग. तुम्ही एक ब्लाऊज शिवा दिवसातून, परंतु फिनिशिंग द्यायला विसरायचं नाही.
आता मी हे बाजूला फोल्ड करून घेते, म्हणजे जेणेकरून तुम्हाला गळ्याचा लुक आहे ना तो प्रॉपर इथे दिसेल. बघा तुम्ही बघू शकता. ओके, इथे बघू शकता ह्या पद्धतीने आपलं ब्लाऊज बघा किती सुंदर फिनिशिंग मध्ये इथे तयार झालेलं आहे. तर ह्या पद्धतीने गळ्याला फिनिशिंग दिलेली आहे. आता इथे आपल्याला काय करायचंय ना, कस्टमर हा ब्लाऊज एकदा घालून घेणार आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे आता ही पाइपिंग आपल्याला काही काढायची नाही, कारण प्रॉपर अशी खूप सुंदर अशी फिनिशिंग आलेली आहे. तर इथे आपल्याला मध्ये नेट टाकायचं आहे आणि नेट वरती आपल्याला काय करायचं इथे त्यांचं नाव टाकायचंय. ऍक्च्युली त्यांना डोहाळे जेवणाचं इथे हे कार्यक्रमासाठी नंतर इथे नेट लावायचंय. तर ते नाव सुद्धा त्यांचं म्हणजे आणून देणार आहे त्या. ओके, तर अशा पद्धतीने आपल्याला इथे हे तुम्ही ह्या ब्लाऊजला नंतर ते काढून पण टाकू शकता किंवा ठेवू पण शकता. तर तुम्ही हे 2 in 1 अशा पद्धतीने तुम्ही हे ब्लाऊजचा वापर करू शकता. पफ सुद्धा आपला खूप सुंदर आलेला आहे. हे बघा पफ इथे तुम्ही बघू शकता. पफ किती सुंदर आलेला आहे हातात टाकला तर अतिशय सुंदर असा आपला हा पफ इथे क्रिएट झालेला आहे. बघा सुंदर असा पफ तयार झालेला आहे. तर तुम्हाला ब्लाऊज कसा वाटला ते मला कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ नक्की बघा. दोन्ही पण आपले व्हिडिओ बघा, पफ स्लीव्हचा पण आणि ब्लाऊजचा संपूर्ण टिचिंगचा बोटनेक ब्लाऊज. बॅक साईडला बघा प्रॉपर अशी फिनिशिंग. आता हे जर अंडरग्राऊंड तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही करू शकता. त्याच्यासाठी थोडंसं तुम्हाला टाइम हा जास्त द्यावा लागणार आहे. अंडरग्राऊंड दोरी पाइपिंगचे पण भरपूर सारे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत, तर तुम्ही बघू शकता. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत आपण असंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.